गावावरून बहिणीकडे रक्षाबंधनासाठी भाव आला. खरं तर तो आला त्याच्या वेगळ्या कारणासाठी, परंतु रक्षाबंधन नेमकंच झाले होते आणि त्यासोबत राखीसुद्धा आम्ही त्याला बांधली. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा, खूप इंटरेस्टिंग असा आहे. काय करतेस तू? काय कुणासाठी? कुणाचा ब्रदर आहे? तुझा वय? तुझा आणि माझा. तुझा पण आहे, माझा पण आहे. चल बनव चहा पटकन. दूध बघितलं कसं आहे, तापव ना नीट. नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, तो गावावरून आलाय. तर गावाकडे आमची जी शेव आहे ना ती खूप फेमस आहे आणि येताना त्यांनी मम्मीने त्याच्याकडे मला शेव आणि गुढी शेव असं दिलं आणि निकितालाही दोन पॅकेट होते, तिला पण शेव आणि गुढी शेव. आणि आम्हाला ते खूप आवडतं. बघा, तरी ते सातारमध्ये अशी शेव मात्र भेटत नाही, त्याच्यामुळं तिकडनं कधी पण कोणी येत असेल ना तर हे आवर्जून घेऊन येतात. आणि मला जिलेबी खूप आवडती, त्याच्यामुळे जिलेबी देत असते. परंतु ह्यावेळेस ते बोलले की ताजी भेटली नाही. आणि बघा, हा आहे माझा पिन. मी गावाकडचा ॲड्रेस दिला होता, सो तिकडं माझा हा जो पिन आहे यूट्यूबचा तो तिकडं आला होता आणि ह्याने जाऊन घेतला होता. आणि याला म्हटलं आता यायला लागलास तर येताना घेऊन ये. तर बघा, गहू घेऊन आला आहे आणि त्याचसोबत मम्मीने चिवडा, शंकरपाळ्या हे सुद्धा बनवून दिलं तर त्याच्याकडे. बघा, आई असली माहेरी की हे असं असतं, काही ना काही तिला द्यावंच वाटतं आणि ती देतेच. तर बघा, हे आहे शंकरपाळ्या आहेत ह्या आणि हा आहे चिवडा आणि खूप छान झालता आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ला, लेकरांनी खाल्ला, अगदी गोल्याने सुद्धा खाल्ला, कारण की झालतंच तेवढं भारी. तर बघा, रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने निकिताही आलेली आहे आणि बघा, तनूचा खूप हट्ट होता की तिला राखी बांधायची, कारण की रक्षाबंधनाला ती गावाकडे गेली होती. आमच्या गावाकडे श्रावण सप्ताह असतो, तर त्याच्यासाठी ती तिकडे गेली आणि रक्षाबंधनाला ती इथे नव्हती. मग ती तिकडनं इकडं आली आणि नन्नू आणि तनू दोघीने मिळून त्याला राखी बांधली आणि त्याने गिफ्टमध्ये त्याला दिली वॉच. म्हणजे जे वेदिकाला गिफ्ट दिलं तर ते सेम तेच गिफ्ट तनूला सुद्धा दिलं. तो छोटा आहे ना, तो तरी काय गिफ्ट करणार, आपण जसं शिकवतो तसंच करणार. तर बघा, तिला किती चेहऱ्यावर एक वेगळी तेज आहे आणि तिला असं वाटतंय काय करून काय नाही, कारण की तिला आरती करायला खूप आवडतं. आणि तोही छान बसला होता. पेढा घेऊन पेढा खातोय. खरं तर तनूने पेढा चालला पण तो सोडत नव्हता. बघा कसा बघतोय. आणि हे लहान मुलांची गोल्याची पहिली रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळं हे खूप असं इंटरेस्टिंग असं वाटलं. आणि बघा कसा घेऊन पेढा खातोय. लक्ष फक्त काहीतरी भेटतंय आपल्याला तोंडात घालायला, तेवढंच. लहान मुलांचं असंच असतं. तर बघा, फायनली भावाला बहिणीने राखी बांधली आणि तनूला आहे ना खूप असं आवडतं की राखी बांधायला, कारण की रक्षाबंधन अजून आहे. जेव्हा गोल्ड जन्माला होता ना तेव्हापासून तिचा नाद होता. आता आम्हाला भाऊ झाला, भावाला राखी बांधायची, असं करायचं तसं करायचं. तर आता हातात तो चिकट करतोय म्हणून त्याच्यापासून तो पेढा आहे ना काढून घ्यायचा असं चाललं, घेतला त्याच्याकडून काढून. आणि बघा कशी करते, अक्षदा टाकला, त्याला कुंकू लावलं, त्याच्यावरती परत फुलाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्याला पेढा चालला, राखी बांधली. अजून काय असतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा, आता नन्नूचा नंबर आला. पंचपाळ वाजवायचं होतं, कुणीतरी लेकरं लात वगैरे मारतील म्हणून. तर तिने जाऊन शोधून घेऊन आली बिचारी आणि पहिला पंचपाळातून कुंकू घेऊन तिने त्याला लावलं. नंतर बाकीचं तिने लावलं. तर एवढीशी छोटीशी 2 वर्षाची, पण तिला ज्ञान मात्र लई आहे. आपल्याला सुचत नाही एवढं तिला ज्ञान आहे. आणि बघा, ही काय नवीन स्टाईल आहे. हा उचलतोय पाकळ्या. आता नन्नूचे पप्पा म्हणजे गोलूचे काका बसलेत साईडला. गोलू काहीतरी करेल किंवा नन्नू काहीतरी करेल, कारण की हे दोघे मी लहान येतं ना, काय कळत नाही. तर निकिताची मम्मी, सॉरी नन्नूची मम्मी निकिताला नन्नूला सांगत होती की आरती कशी करायची, असं तसं सांगत होती. आणि तिला वाटत होतं की तिने आरती करायची, पण ती लहान आहे, तिच्या ताटात कसं द्यायचं, तिच्या हातात कसं द्यायचं ना ताट. तर बघा, आता राखी बांधली. बघितलं, एका सेकंदात राखी बांधते. किती झटके पाठी. अशा पद्धतीने आमच्याकडे रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. आणि माझा भाऊही आला होता ना, तो ना त्याचा आत्ताच IT झाला आणि त्याला इकडे जॉब शोधत होता. जॉब शोधायसाठी शिरवळला बघत होता त्याला जॉब, पण त्याला बोलतात आपण सेट वगैरे काय असतं ते करा, पण तो नाही करत. त्याला गव्हर्नमेंटला करायचं आहे. तात्पुरतं तो बोलला मी कंपनी कामाला जातो, तर त्याच्यासाठी थांबला. आणि त्यालाही आम्ही राखी बांधली. आता काही दिवसांपूर्वीच रक्षाबंधन झाली होती,
पण काय हरकत नाही, आत्ताचे व्हिडिओ पोस्ट करते. परंतु एक 8 दिवसापूर्वी आम्ही राखी पौर्णिमेचा जो कार्यक्रम केला, तर बघा हे 4 बहीण भाऊ मस्त थाटामाटात बसलेत. बघू शकता एक लुक. ही वेदिका आहे. वेदिकाचा तर कार्यक्रम तुम्ही आधीच बघितलेला आहे. वेदिका आणि गोलूचं तिच्या पप्पाचं रक्षाबंधन तुम्ही बघितलं. पण आता मात्र तनू, ननू आणि गोलू आणि मी, माझा भाऊ आणि निकिता, आमचं एवढ्यांचं रक्षाबंधन चाललंय. तर बघा आता मी माझ्या भावाला राखी बांधते आणि हा जो व्हिडिओ आहे तो आमच्या घरातल्यांपैकी कुणीतरी केलाय, म्हणजे निकिताने केलाय. सो तिला एवढं म्हणजे जमत नाही की आपण कशा पद्धतीने व्हिडिओ वगैरे केला पाहिजे, पण जसं आहे तसं मी तुमच्यापर्यंत पोस्ट करते किंवा शेअर करते. तर अक्षदा लावून घेतल्या, त्याचसोबत कुंकू लावून घेतलं, आरती केली आणि त्याला राखी बांधली. गोडाचा पेढा खाऊ घातला. आणि तो आत्ता तर त्याचं म्हणजे IT झाला आहे. तो काही एवढं शिकत नाही किंवा एवढा मोठा नाही की काहीतरी मोठं गिफ्ट दे. त्याने काहीतरी पैसे टाकले आणि मग त्याला मी राखी बांधली. मला आठवतंय मी जेव्हा लहान होते तेव्हा त्याला राखी बांधली ना, तो 10 रुपये किंवा 20 रुपये मम्मी त्याच्याजवळ द्यायची आणि ताटात टाक म्हणायची. पण तो काय करायचा माहिती आहे का, ते 10 रुपये द्यायचा आणि ज्यावेळेस निकिताचा नंबर यायचा राखी बांधायची तर ती बांधायची. आणि ती हट्टी आहे निकिता जरा, तर तिच्या ताटातले जे पैसे आहेत म्हणजे तिला टाकायचा तो आणि राखी बांधायची झाले की तो पैसे घ्यायचा आणि पळून जायचा. आमच्या लग्नाच्या अगोदर म्हटलं तर तो साधारण 6-7 वर्षाचा असेल. तर सॉरी 6-7 वर्षाचा नाही, तो एक 9-10 वर्षाचा असेल. पण तो जोपर्यंत जवळजवळ तो 4थी-5वी पर्यंत तो तसंच करायचा, ताटात पैसे टाकायचा आणि पळून घ्यायचा. परंतु आज मात्र त्याने तसं केलं नाही. आता त्याला कळतंय. त्यांनी पैसे त्याच्यापाशी काय असतील तेवढे त्यांनी आम्हाला ओवाळणी म्हणून ताटात टाकली. मी टाकलीच असते, मलाही टाकली, तिलाही टाकली त्याच्या परीने. आणि बघा आता नंबर आला निकिताचा. आम्हाला आवर्जून आठवलं, कारण की मला द्यायचा तो, कारण की मी जरा थोडासा लाड करायची किंवा गोड बोलायची. पण हिचं आणि त्याचं कधी पटलं नाही. अगोदर फायटिंग असायची, पण आता तसं नाही. आता खूप बदललंय. आता ती ताई करतो, छान छान बोलतो. आता त्याला कळतंय, मोठा झालाय. आणि त्याच्यापाशी काय पैसे होते ते त्याने ताटात टाकले ओवाळणी म्हणून. तिला वापस घेतले नाहीत बरं का. तरी पण तो किस्सा आठवला आणि त्याला बोलले, हसला, पाया पडला, तिच्या पडला, आता माझ्याही पडला. आणि असा आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. माझ्या सर्व लाडक्या बहीण भावाला रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. मजेदार, एक दिन उसको चूहे ने काटा, दिल्ली को भी मार डाला. हाँ टमाटर बड़े मजेदार, हाँ टमाटर मजेदार. रक्षाबंधन झाल्यावर नन्नू ते सगळेच निघाले सातारला 2-4 दिवस राहून. सो आजचा हा व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की सांगा. बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.